दुर्दैव असं, अहो धनंजय मुंडे जे काय वागतायत नाव घ्यायला नको, सगळेच राज्यकर्ते, यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिजामातेचं जीवनचरित्र, शहाजी राजांचं जीवनचरित्र, मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास ह्या देशात 10वीपर्यंत कुठल्याही भाषेतले लोक असोत हे सक्तीचा केला पाहिजे. संस्कृत शिकवली पाहिजे देश टिकवायचा असेल तर. अत्यंत अत्यावश्यक गोष्टी आहेत ह्या. पण हे करण्याची इच्छा उत्पन्न होईल असं महाराष्ट्राचं शासनही असलं पाहिजे. शिवाजी, संभाजी, शहाजी, जिजामाता ह्या व्यक्तिमत्वांच्या मुळंच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय. महाराष्ट्र नाही, संबंध देश. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. अरे मराठीसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, मराठ्यांनी देश चालवायचा आहे. आईने घर चालवायचं असतं, बाप घर चालवत नाही. संबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असलेला समाज जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत ते कळत नाही आहे, हे दुर्दैव आहे. सगळ्या जातीसारखी मराठी जातीने आपली मोजणी करून घेऊ नये. असं जाऊ दे, नाही त्या प्रश्नाला हात घालण्यात काय तथ्य. मराठ्यांना आपण कोण आहोत हे जर कळलं, हे देशाचं कोट कल्याण व्हायला 2 दिवस लागणार नाहीत. संतोष देशमुखांची हत्या झालेले फोटो काल प्रसिद्ध झालेले आणि आज राजीनामा दिला. संतोष देशमुखांचे काल फोटो व्हायरल झाले, त्याच्यानंतर आज मुंडेंनी राजीनामा दिला. हे फोटो बेकार मारलेले. अंदाची गोष्ट एवढीच आहे की आत्ताचं जे शासन आहे त्रिमूर्तींचं, त्यांची बुद्धी चालणार नाही ह्याची खात्री आहे मला. विकृत होणार नाही ह्याची खात्री आहे मला. देश इथं बुद्धीने ते तिघंजणही काम करतायत एकवटून. ही एक जमेची बाजू आहे आपली. घरपट्टीविषयी आपण आयुक्तांना भेटणार आहात का गुरुजी? आहे, भेटणार की. तुम्हाला जे बोललो ते त्यांना बोलणार आहे. फार दिवसानंतर इतक्या पात्रतेचा, क्षमतेचा, अंतःकरणाचा, निस्वार्थ, निष्कलंक, बुद्धिमान आयुक्त आपल्याला मिळालेला आहे. जर काही मागं घेतलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? घरपट्टी जर माघार नाही घेतली वाट तर आपली भूमिका काय? हे एक लक्षात ठेवा, ह्याच्यात बदल होईल. याच्यात बदल होईल. पण ह्या पद्धतीने गेलं तर समाज आणि शासन यांचा संवाद झाला पाहिजे. समाजाला शासनाने समजावून सांगितलं पाहिजे. आणि गावातल्या एक निस्वार्थ, विशुद्ध असं ज्यांच्याबद्दल मत आहे अशा एक 100 व्यक्तींची बैठक आयुक्तांनी घेतली पाहिजे. जिल्हाधीश ह्याच्या आधी कोण ते दयानिधी होते, आता आलेले जिल्हाधीशसुद्धा फार चांगले आहेत. तुम्हाला घरपट्टीच्या विषयात उतरावं लागतंय. सांगलीला वाली कोण राहिलेला नाही का आता? सांगलीला राजकारणी कोण खमके नाहीत का? तुम्हाला घरपट्टीच्या विषयात उतरावं लागतंय. हे वाईट वाटलं की शासन आणि समाज ह्याच्यात अंतर पडतंय. स्थानिक आमदार पण आवाज उठवत नाही. मोटरसायकलमध्ये ते काय म्हणतात ना, ते हवेचा बुडबुडा, बबल, की गाडी बंद पडची, तशी स्थिती झाली. एक जण म्हणला या होळीच्या दिवशी या सगळ्या घरपट्ट्याचे कागद जाळण्याचा कार्यक्रम घेऊया. ते कार्यक्रम योग्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.